मला असं वाटतं की त्याचं दडपण घेऊन तो नाही फिरत, की मी लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डेंचा मुलगा आहे. हे खूप मोठं खूप मोठी नावं आहेत आपल्या इंडस्ट्रीची. आणि एस्पेशली लक्षाबद्दल तर म्हणजे असं इतकं प्रेम आणि इतकं म्हणजे आहे ना महाराष्ट्रात, की ते कॅरी करणं आणि तरीही त्याचं दडपण न घेणं, हे मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो मी प्रियाला श्रेय देईन ह्याचं, कारण तिने त्याला खरंच तसंच वाढवलेलं आहे, की बाबा तू आणि तुझी मेहनत आणि तुझं जो काय मार्ग आहे तो तू स्वतः निश्चित केला पाहिजेस. तर ती मेहनत दिसते. तो कुठेही ते गृहीत धरत नाही की मी लक्ष्मीकांत आणि प्रियाचा मुलगा आहे तर मग मला ते आपसुकच येईल, किंवा कुठेही त्याची तशी एअर नसते. त्यामुळे मला असं त्याच्याकडे बघून एक तर खूप कौतुक वाटतं, अभिमान तर आहेच. म्हणजे तो जेव्हा झाला तेव्हापासूनच मला तो आवडतो. पण एकत्र काम करताना खरंच अनुभव खूपच चांगला होता. आय थिंक आम्ही एकत्र खूप छान होतो को ऍक्टर्स म्हणून. लगेच आणि केमिस्ट्री लगेचच अक्षरशः आणि खूप वेगळ्या पद्धतीने काम करतो. म्हणजे प्रियाचं आणि लक्ष्मीकांतचं पण मी काम अगदी खूप जवळून अनुभवलंय. आणि त्यांची प्रक्रिया काम करण्याची आणि अभिनयाची खूप वेगळी आहे. पण मला म्हणजे खूपच मजा वाटते ह्याची, की अरे ह्या इंडस्ट्रीमध्ये ना खूप सोपं नाहीये ते. मोठ्या नावांचं मूल असणं आणि त्याच क्षेत्रात आपलं नाव कमवायचा प्रयत्न करणं ही खूप आजच्या म्हणजे आजचा काळ तसा अशा मुलांबद्दल खूप असा हे नाहीये, चांगला नाहीये, चांगलं वागवत नाही त्यांना. त्यांच्याकडून अपेक्षा इतक्या काहीच्या काहीच असतात की मग ते पूर्ण करण्याचं जे दडपण असतं ना, ते पण कुठल्याही कलाकाराला मारू शकतं. पण ते तो घेत नाही, हीच त्याची महत्वाची गोष्ट आहे. सो हॅट्स ऑफ. किती छान वाटतं प्राऊड ऑफ तुला. यू.